तर मित्रांनो, कशा आहात सगळे? वेलकम बॅक झालाय तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा एकदम ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये. खूप जण विचारत होते की जे सेटअप आहे त्याचे कनेक्शन कसे करायचे आहेत. सो आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की या सेटअपचे आपण कनेक्शन कसे करणार आहोत. सो सेटअप तुम्ही बघू शकता, हे वाला आपण सेटअप यूज करणार आहोत कनेक्शन करायसाठी. अँड कनेक्शनसाठी तुम्ही बघू शकता एम्प्लीफायर तिथं ठेवलेला आहे, बघू शकता. आणि त्याच्यासोबत आपली जे 12 वोल्टची पॉवर सप्लाय आहे ते पण ठेवलेली आहे. सो आता आपण बघूया याचे कनेक्शन्स कसे करायचे अँड साऊंड चेक पण करूया आता आपण कनेक्शन्स. सो मित्रांनो, हे सेटअप तुम्ही बघू शकता. या सेटअप सोबत आज आपण कनेक्शन करणार आहोत आपल्या एम्प्लीफायरचं. सो आता आपण सेटअपला सर्वात पहिलं तर फिरून घेऊया. सो बघू शकता सेटअपमध्ये आपल्याला 4 जे पिन्स आहेत ते बघायला भेटतील. सो आपल्याला एक वायर घ्यावं लागेल मित्रांनो. त्याच्यामध्ये बघू शकता एक वायर घेतलेला आहे जे की वन साइड टोटली ब्लँक आहे, मतलब आपण त्याचं कॉपर वायर काढून घेतलेला आहे. अँड जे सेकंड साइड आहे तिथं आपण एक कनेक्टर पिन्स आपण लावून घेतलेला आहे. सो आपल्याला काय करायचं म्हणलं तर हे जे पिन्स आहेत त्याला आपण सिम्पली इथं इन्सर्ट करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे वाले पिन्स मी बेसलाईनमध्ये इन्सर्ट करायलो, कारण जे बेसलाईन आहेत ते आपण एका चॅनलवर चालवणार आहोत आणि जे टॉप लाईन आहेत ते एका चॅनलवर. सो तुम्ही बघू शकता जे बेसलाईन आहे ते मी एका चॅनलवर कनेक्ट करून घेतलेली आहे. सो आता हे जे वायर आहे आपल्याला एम्प्लीफायरमध्ये लावायचं आहे, जे की आपण समोर बघूया. सेम मी अजून एक वायर घेतलेला आहे मित्रांनो, बघू शकता. एक साईडकडून आपण याला शिलून घेतलेला आहे अँड दुसऱ्या साईडकडून आपण कनेक्टर पिन्स लावलेले आहे. सो याला पण सेम टू सेम आपण कनेक्ट करून घेऊया. सो तुम्ही बघू शकता आता आपल्याकडे 4 असे वायर्स आलेले आहेत जे की आपल्या एम्प्लीफायरमध्ये जातील. सो आता आपण आपल्या सेटअपला पुन्हा एकदा फिरून घेऊया. या एम्प्लीफायरसोबत जे की व्हिडिओ याचा आपण बनवला होता, जर का तुम्ही नाही बघितला असेल तर चॅनलवर व्हिडिओ अपलोडेड आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण याची लिंक तुम्हाला देईल, ज्याच्यानं तुम्ही कसं बनवायचं ते बघू शकता. अँड याच्यासोबतच आपल्याला लागेल एक ब्लूटूथचं पॅनल, जे की आपण असं पण यूज करू शकता, बट इन फ्युचर आपण याचा एक DJ मिक्सर बनवू आणि त्याचे पण व्हिडिओ चॅनलवर अपलोड करू. सो एम्प्लीफायर जे आहे ते आपलं 12 वोल्टचं आहे. सो त्याच्यामध्ये पॉवर द्यायसाठी आपल्याला एक 12 वोल्टची सप्लाय लागणार आहे, जे की होममेड आहे, तुम्ही बघू शकता. सो याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत म्हणलं तर सिम्पली जे वायर्स आहेत ते इन्सर्ट करायचे आहे 12 वोल्टमध्ये. सो तुम्ही बघू शकता जे 12 वोल्टमध्ये जे मी वायर्स आहेत ते इन्सर्ट केलेले आहेत. सो आता आपल्या एम्प्लीफायरचा जे बॅक साईडला आहे ते आपल्याला कसं आहे, सो हे जे पिन्स आहेत ते आपल्याला एम्प्लीफायरच्या एकदम बॅकला जिथं आपण पॉवरचा स्लॉट दिला होता, सो त्याच्यामध्ये आपण याला कनेक्ट करून घेऊया. सो बघू शकता एम्प्लीफायरमध्ये आपण पॉवर दिलेली आहे. सो ऑन करून बघू शकता. सो बघू शकता मित्रांनो एम्प्लीफायरमध्ये जे रेड लाईट आहे ते चालू झालेली आहे, त्याचा मतलब एम्प्लीफायर आपला चालू आहे. अँड देन आफ्टर दॅट आपल्याला लागेल एक ब्लूटूथ पॅनल. सो याच्यामध्ये जे आहे 3 वायर्स बघायला मिळतील मित्रांनो तुम्हाला, जे की असेल ग्राउंड आणि राईट चॅनल आणि लेफ्ट चॅनल. सो जे एम्प्लीफायर आहे त्याच्यामध्ये पण आपण कनेक्शन खूप सिम्पल ठेवलेलं आहे. जे ग्राउंड वायर आहे ते एकदम सेंटरमध्ये ठेवायचं आहे अँड लेफ्ट अँड राईट तुमच्या मनानं कसं पण ठेवू शकता. सो तुम्ही बघू शकता बॅक साईडला इथं आपण दिलेलं आहे स्लॉट, सो त्याच्यामध्ये आपण असंच इन्सर्ट करून घेऊया. देन मध्ये आपला ग्राउंड आहे आणि त्याच्यामध्ये आपला ब्लूटूथ आहे ते असले. सो तुम्ही बघू शकता आपण जे आपल्या ऑडिओचं जे पॅनल आहे ब्लूटूथ पॅनल त्याच्यामध्ये सुद्धा कनेक्शन्स करून घेतलेले आहेत. अँड याला पॉवर देण्यासाठी आपण यूज करणार आहोत एक बॅटरी, जे की आपल्याला याच्यामध्ये कनेक्ट करायची आहे. सो आता हे जे वायर आपल्या सेटअपमधून येत आहे, जे साऊंडमधून येत आहे, सो त्याला आपल्याला आपल्या एम्प्लीफायरमध्ये कनेक्ट करायचं आहे. सो तुम्ही बघू शकता बॅक साईडला इथं हे जे 4 पिना दिलेले आहेत, सो याच्यामध्ये आपल्याला हे वायर जे आहे ते इन्सर्ट करायचे आहेत. तर मित्रांनो जे कनेक्शन्स आहेत ते तुम्ही बघू शकता टोटली कंप्लीट झालेले आहे. सो आता आपल्याला बस आपल्या ब्लूटूथ पॅनलमध्ये पॉवर द्यायची आहे. सो आता जे आपलं ब्लूटूथ पॅनल आहे त्याच्यामध्ये आपल्याला पॉवर द्यायची आहे. सो तुम्ही बघू शकता हे वाली मी बॅटरी यूज करणार आहोत, तुम्ही कोणती पण बॅटरी यूज करू शकता. सो प्लस मायनस आपल्याला बघून याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला पॉवर द्यायची आहे. सो तुम्ही बघू शकता आपलं जे ब्लूटूथ पॅनल आहे ते पण चालू झालेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कनेक्शन्स आपण टोटली कंप्लीट केलेले आहे अँड जे सेटअप आहे ते पण चालू झालेलं आहे. सो आता आपण करूया साऊंड.
हळदी कुंकू घेते गाणं येणं व्हायला वाहते तर मित्रांनो, कसा वाटला क्लीन अँड क्लिअर दणका कमेंटमध्ये जाऊन नक्कीच सांगा. अँड छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये जाऊन नक्कीच सांगा. सो अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. असेच याच्यापेक्षा अजून चांगले व्हिडिओज आपण घेऊन येत राहू. सो भेटूया पुन्हा एकदा अशाच एकदम धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी गुड बाय.